राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी फक्त हिंदू मतदारांची नावं दाखवली, हिंदू मतदारांना ते हाणामारी करायला सांगतायत। महाविकास आघाडीत गेल्यावर कळत नकळत कसे विचार बदलतात हे यावरून दिसून येतंय। मतचोरीच्या आरोपांवरून मंत्री शंभूराज देसाईंचा ठाकरे बंधूंवर निशाणा। एकेका घरात 40 ते 50 मतदार असणं ही आयोगाची भुताटकी असून सक्षम ॲपही सरकारकडून हाताळलं जात नाही। मतदार यादीतील घोळावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या कर्जमाफीच्या वक्तव्याचाही समाचार घेतलाय। अजित पवारांचं वक्तव्य असंवेदनशील आहे अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे। शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करत हेक्टरी 50,000ची मदत करा असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवायला सांगितला होता। अजूनही सरकारनं केंद्राला प्रस्ताव न पाठवल्याची माहिती मिळते। शेतकऱ्यांना 2 रुपये देण्यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। शेतकऱ्यांना 2 रुपये दिले ही थट्टा आहे। राज्य सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा केली आहे। कर्जमाफीसाठी जूनचा मुहूर्त काढला, जूनमध्ये असं काय होणार आहे असा सवालही त्यांनी विचारलाय। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं वरिष्ठ वकील असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द केली आहे। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे। मार्च 2024 मध्ये या संदर्भात तक्रार करण्यात आली होती। माजी आमदार रामदास चारोस्कर आणि सुनीता चारोस्कर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। सुनीता चारोस्करांनी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती। चारोस्करांनी रवींद्र चव्हाण, गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारे आक्रमक झाल्या। फलटण पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडत अंधारेंनी आंदोलन केलं। पोलीस उपाधीक्षक खांबेंनी सुषमा अंधारेंसोबत चर्चा केली आहे। दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी अंधारेंनी केली। हिंगोलीच्या सेनगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महत्त्वाचे पदाधिकारी यांनी यावेळी उमेदवारी संदर्भात चर्चा केली आहे। या बैठकीला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। उत्तर भारतीय वोट बँकसाठी प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी आहे। एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य मागा ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलंय। नाशिकमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय। त्यामुळे नाशिक ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढणार आहे। सोलापुरात भाजपमध्ये तडीपार गुंडांना प्रवेश दिल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांना जाब विचारला। दक्षिण सोलापूर नंतर आता उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी शहर कार्यालयावर धडक दिली। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांनी शहराध्यक्षांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला। राज्यातील विरोधी पक्षांनी मांडलेल्या वोट चोरीच्या आरोपांचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावत समर्थन केलं। यापूर्वी ज्यांनी वोट चोरी करून सत्ता मिळवली तेच आज ओरडत आहेत, पण त्यांनी जे उघडकीस आणले त्याच्यावर विचार व्हायला हवा असंही रामदास आठवले म्हणाले। भाजपनं पत्रकार परिषद घेऊन मविया मनसेनं सत्याच्या मोर्चात जे आरोप केले होते ते खोडून काढले। निवडणूक अधिकारी आणि अखेरीस निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे फेक नेरेटिव्हची रचना आहे असं शेलारांनी म्हटलं। निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे 8 डिसेंबरपासून होणारं अधिवेशन पुढे जाण्याचा अंदाज आहे। अनौपचारिक चर्चेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी माहिती दिली आहे। 6 नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होईल। सुरुवातीला नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होतील, त्यानंतर जिल्हा परिषद आणि मग अखेरच्या टप्प्यात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजतील। पुण्यातील गुडलक चौकात रुपाली पाटील ठोंबरेंनी आंदोलन केलंय। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली। गुलाबो गँग यांच्या माध्यमातून आंदोलन केलं जात असून यात रुपाली पाटील ठोंबरे देखील सहभागी झाल्या। सुप्रिया सुळे यांनी फलटणमधील मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलंय। पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी करत त्यांनी न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, त्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करू असं म्हणाले। फलटणमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी लावल्यानं मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया रामराजे नाईक निंबाळकरांनी दिली आहे। फलटणमध्ये असं वातावरण असेल तर नवे उद्योग कसे येतील असा सवालही त्यांनी केला। याशिवाय प्रल्हाद साळुंखे पाटलांनाही त्यांनी इशारा दिलाय।
मदरशांमध्येही वंदे मातरम बंधनकारक करा, ज्या मदरशांमध्ये गायलं जाणार नाही त्यांचं अनुदान तत्काळ बंद करा अशी मागणी भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी सरकारकडे केली आहे। या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल असंही भोसले म्हणाले। जळगावात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाली असून यात ठाकरे गटातील माजी महापौर आणि माजी नगरसेवकांचा समावेश आहे। ही इनकमिंग मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जिव्हारी लागली आहे। भाजपकडे मशीन आहे, वेगवेगळे चोरीचे आरोप असलेल्या लोकांना पक्षामध्ये घेतायत असं म्हणत गुलाबराव पाटलांनी भाजपला घरचा आहेर दिलाय। रोहित पवारांना महायुतीच्या मांडीवर बसण्याची घाई झाली आहे। कुबड्यांवरील रोहित पवारांच्या ट्विटला आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय। घरी नाही जाणार तरी बाजीराव म्हणा अशी अवस्था रोहित पवारांची झाली आहे असा चिमटा त्यांनी काढला। रोहित पवार यांच्या टीकेवर भाजपा आमदार केणेकरांनी प्रत्युत्तर दिलंय। रोहित पवार यांनी घरात डोकावून पाहावं। शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसलं। गोपीनाथ मुंडे यांचं घर फोडलं। अजित पवारांना ते संपवणार होते म्हणून त्यांनी साथ सोडली असं केणेकरांनी म्हटलं। मतदार याद्या दुरुस्तीच्या मुद्द्यावरून मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये याच मतदार याद्यांच्या माध्यमातून त्यांना यश मिळालं तेव्हा या मतदार याद्या चांगल्या होत्या, मात्र आता विधानसभेत अपयशी झाले तर आता मतदार याद्यांना दोष देऊ लागल्याची टीका मंत्री दादा भुसे यांनी केली आहे। रत्नागिरीत एमआयडीसीच्या जागेतील बंद पडलेल्या जेके फाइल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप बाळ मानेंनी केलाय। 160 कोटी किंमत असलेली जमीन कवडीमोल भावात विकण्यात आली आहे। याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी बाळ माने यांनी केली आहे। नवी मुंबईतील बहुचर्चित महाराष्ट्र भवनाचं भूमिपूजन येत्या आठवड्याभरात करण्याचं नियोजन आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भवनचं भूमिपूजन होईल। आमदार मंदा म्हात्रे यांनी ठेकेदार आणि अभियंत्यांसह महाराष्ट्र भवनच्या भूखंडाची पाहणी केली आहे। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बंजारा समाजानं रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता। यानंतर बंजारा समाजानं 4 तारखेला मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे। एकनाथ शिंदेंनी आश्वासन दिल्यानंतर 3 तारखेचं रेल रोको आंदोलन पुढे ढकललं आहे। शासनानं शेतकऱ्यांसाठी दिलेल्या मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर न टाकणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय। ज्या ठिकाणी अवकाळीमुळे नुकसान झालं होतं त्या ठिकाणी पंचनामे करण्यात येईल असे निर्देशही दिलेत।